नाशिकमध्ये पुन्हा एक गंभीर अपघाताची घटना घडलेली आहे। जेल रोडवरती खड्डा चुकवताना दुचाकीस्वाराचा तोल गेल्याचा स्थानिकांनी दावा केलाय। अजित भालेराव नावाचा तरुण हा गंभीर जखमी झालेला आहे। डोक्याला आणि पायाला देखील त्याच्या गंभीर दुखापत झालेली आहे। तर अपघाताचा सीसीटीव्ही आता समोर आलेला आहे। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण अपडेट घेतोय। आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। मुकुल, आपण पाहिलेलं होतं की कालच आपण बातमी देखील दाखवलेली होती की 5 जणांचा आतापर्यंत बळी गेलेला आहे। नाशिक शहर समस्येपासून काही सुटत नाहीये आणि त्यानंतर आजची ही दुसरी घटना। हो, बरोबर आहे। 2 दिवसापूर्वीची ही घटना आहे। या घटनेचा सीसीटीव्ही आता समोर आलेला आहे। जेलरोड परिसरामध्ये राहणारे अजित भालेराव हा तरुण रात्रीच्या सुमारास आपल्या घरी जात असताना रस्त्याच्या परिस्थितीवर तिथले खड्डे आणि हे चुकवत असताना त्याचा तोल गेला आणि त्यामध्ये त्याचा अपघात झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिलेली आहे। त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झालेली आहे। 2 दिवसापूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आलेली आहे, मात्र त्याची प्रकृती सध्या गंभीर असल्याचं कुटुंबियांकडनं कळतं आहे। तर वारंवार नाशिक शहरात असे प्रकार घडलेले आहेत आणि याही पुढे ते घडतील की काय अशी भीती आता नागरिकांनी व्यक्त केलेली आहे। त्यामुळे लवकरात लवकर रस्त्यांची दुरुस्ती केली जावी, खड्डे बुजवावे अशी मागणी होत आहे। कालच कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक महानगरपालिकेमध्ये एक आढावा बैठक घेतलेली होती। तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या। आता प्रशासन यावर किती गंभीरतेने काम करतं हे बघणंही तेवढंच महत्त्वाचं आहे। नक्कीच, धन्यवाद मुकुल या सविस्तर अपडेटसाठी। तर नाशिकमधली ही घटना आहे। पुन्हा एकदा अपघाताची घटना घडलेली आहे। एक तरुण या अपघातामध्ये गंभीर जखमी झाल्याचं कळतंय। जेल रोडवरती हा अपघात झालेला आहे। खड्डा चुकवताना एका दुचाकीस्वाराचा तोल गेला आणि तो खाली पडलेला आहे। या अपघातामध्ये या अजित भालेराव नावाच्या तरुणाला डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झालेली आहे। आतापर्यंत जवळपास याच खड्ड्यांमुळे 5 जणांचा बळी नाशिकमध्ये गेलेला आहे। त्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत तात्काळ सगळे रस्ते दुरुस्त करा असे आदेश देखील दिलेले आहेत। मात्र आज सकाळच्या सुमारास ही पुन्हा एक घटना समोर येते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।